नमस्कार मित्रांनो. पारू 23 नोव्हेंबर भागामध्ये पारू म्हणते, देवी आई मला ब्रँड ॲम्बॅसिडर नको आणि मॉडेल पण नको आणि हे मला कधीच नको होतं, पण हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी केलं. अनुष्का म्हणते, ठीक आहे पारू, तुझी इच्छा नाही तर मी तरी काय करणार, मी येते. आयल्या म्हणते, का इतका थार मानली, जा घेऊन पारूला, कर तुझी कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर. अनुष्का म्हणते, केलं असतं पण पारू येणार नाही. अशी माणसं खूप कमी भेटतात, तिला सांभाळा, येते मी. आयल्या म्हणते, तुला काय वाटतं, तू हिला घेऊन गेली असती तर मोठं बनवलं असतं, एवढी कुवत आहे तुझ्यात. अनुष्का म्हणते, व्हाय नॉट, मी केलं असतं तिला मोठं. माझ्या खूप साऱ्या कंपनी आहेत आणि माझ्या कंपनीसाठीच तिने मॉडेलिंग केलं असतं, माझ्यासाठी काहीच अवघड नाही मॅम. आयल्या म्हणते, फोन घे. ती सॉरी पण मला कॉल नाही आला. आयल्या त्वऱ्यात म्हणते, वाजेल. लगेच फोन वाजतो. अनुष्का म्हणते, हॅलो. समोरून आवाज येतो, तुमचं घराचं बांधकाम बेकायदेशीर असल्यामुळे ते पाडण्याच्या ऑर्डर निघाल्यात. तुमच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. अनुष्का म्हणते, काय बोलताय, सॉरी ऐकू नाही येत. तुम्ही एक काम करा, माझ्या लॉयरशी बोलून घ्या. तुम्ही ऐकून तर घ्या, लॉयर नाही किमान PA CSC तरी बोलून घ्या. मॅनेजरशी. अहो तुम्ही ऐकताय का, हॅलो. ती शॉक होते आणि आयल्याकडे जात म्हणते, आयल्या मॅडम, हे तुम्हीच केलं ना. प्लीज मॅम, माझ्या ऑफिसवर रेड पडते, माझं घर तोडायला निघाले. प्लीज तुम्हीच थांबू शकता, काहीतरी करा ना. आयल्या म्हणते, ठीक आहे थांबवते. तुला जर हे सगळं थांबवायला हवं तर तू इथे पारूला सांग की तू चुकलीस, ती नाही. पारू जे करते ते बरोबर करते, तुझं मत चुकीचं होतं, तू चुकीचा अर्थ घेतला आणि पारू जे करते ते तिचं हित आहे. तू आता जे काय बोलली ते चुकीचं होतं, हे मान्य कर. माझ्या एक फोनवर सगळं थांबेल. अनुष्का म्हणते, नाही, मी फक्त माझं मत मांडलं, ते चुकीचं बरोबर मला माहीत नाही, पण मी माझं मत कुणाच्याही दबावाखाली बदलणार नाही आहे. जे काय करायचं तो पारूचा निर्णय, पण यांनी सत्य बदलणार नाही आणि मी माझे शब्द माघारी नाही घेणार. आयल्या म्हणते, तुझ्याकडं उद्या 10 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर तू उद्ध्वस्त होणार, परत कधीच उभी राहू शकणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्करने ठरवलंय तुला उद्ध्वस्त करायचं, आता ते कुणीच थांबू शकत नाही. अनुष्का म्हणते, मला कल्पना आहे, उद्यानंतर मी, माझं घर, माझा बिझनेस या सगळ्याची राखरांगोळी होऊ शकते, पण मला एका गोष्टीचं समाधान वाटेल, मी कुणाच्याही दबावाखाली माझं मत बदलणार नाही आणि मला माझा आत्मसन्मान माझ्या घडवलेल्या जगापेक्षा जास्त आहे. ते निघून गेल्यानंतर आयल्या रूममध्ये जाते. श्रीकांत तिला खुश करायचा प्रयत्न करत असतो, तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो, आई. आयल्या रागात म्हणते, हां बोल. तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, काही नाही, आणि जायला लागतो. ती म्हणते, आदित्य काय बोलायचं होतं, बोल. तो म्हणतो, आई अनुष्काला एवढी मोठी शिक्षा. अगं ती एवढी काय बोलली, ती तिच्यासाठी बोलली का, पारूसाठी बोलत होती ना. हे बघ आई, मी तुला चांगला ओळखतो, तू उगाचच कुणाचं नुकसान नाही करू शकत. आदित्यसारखं अनुष्काकडून बोलत असतो. आयल्या म्हणते, चल खाली. सावित्री, पारूला बोलव. हा पारू, ऐक, उद्यापासून तू घरातील कुठलंही काम करायचं नाही, तू फक्त किर्लोस्कर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर असणार. दामिनी हळूच म्हणते, वहिनींनी तर उलटंच केलं, त्या पारूचं ब्रँड ॲम्बॅसिडर काढून घ्यायचं आणि घरात कामाला लावायची. या वहिनी पण ना. पारू म्हणते, देवी आई, मला नको आहे ते ब्रँड ॲम्बॅसिडर, मला नको आहे माझा पेपरात फोटो, त्या मोठ्या बोर्डवर पण नको आहे मला फोटो. मी गावाकडून आले ते माझ्या दिव्याची आणि बाची सेवा करण्यासाठी. माझी एवढीच इच्छा आहे, माझं घरातलं काम काढून घेऊ नका. ते अनुष्का मॅडम असं का बोलल्या ना तेच कळत नाही. माझ्याबद्दल बोलायच्या आधी कुणी बी मला विचारलं नाही. अहिल्या म्हणते, बघितले आदित्य, ती अनुष्का पारूच्या मनामध्ये विष भरवत होती. तिला माहिती आहे का, पारू आणि माझं नातं काय आहे. आमच्या दोघींचं नातं कुणीही ओळखू शकत नाही. आता आदित्य पारूकडं रागाने बघतो आणि म्हणतो, आई तू चूक आहे हे मी म्हणतच नाही, पण अगं म्हणून अनुष्का पण चुकीची नाही ना. ती फक्त तुझ्यासारखी तिच्या शब्दावर ठाम आहे आणि मला असं वाटतं, आई ही शिक्षा तिच्यासाठी खूप मोठी आहे. अगं अशी शिक्षा कुणाला देणं हा आपला पिंडच नाही आहे. आता आदित्य बरंच काही बोलत असतो. आयल्या म्हणते, आदित्य
तू माझ्यावर अविश्वास दाखवतो? बोट करत म्हणते, या पहिले असं कधीच झालं नव्हतं. आदित्य म्हणतो, आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं म्हणून काय अनुष्काला एवढी मोठी शिक्षा? आईला म्हणते, पारू तुला काय वाटतं माझं चुकलं? पारू म्हणते नाही. आता मात्र आदित्य शॉक होऊन पारूकडे बघायला लागतो आणि रागात म्हणतो ठीक आहे आणि निघून जातो. रूममध्ये जातून म्हणतो, अरे यार आई असं कसं करू शकते? ती अनुष्काला एवढी मोठी सजा कशी देऊ शकते? एखाद्याचं करिअर बर्बाद करायचा आईला काय अधिकार आहे? ती काय स्वतःचे विचार पण मांडू शकत नाही का? तो आता अनुष्काला फोन करतो. ती म्हणते, हां आदित्य बोल ना. तो म्हणतो, अनुष्का कशी आहेस तू? ती म्हणते ठीक आहे. ती गाडीतून चाललेली असते. तिची असिस्टंट म्हणते, मॅडम आपलं जे समुद्रात काम होतं ना ते पण गेलं. अनुष्का म्हणते, असं कसं? ते तर माझं ड्रीम होतं. ती म्हणते, मॅडम हे जे केलं ना अहिल्या किर्लोस्करांनी त्यांनीच केलं. अनुष्का म्हणते, असं नाही बोलायचं. मी त्यांच्याविषयी काही ऐकू शकत नाही. त्या माझे आदर्श आहे आणि आपण करू ना, सगळे मिळून ठीक करूया. मी फक्त एवढा कॉल अटेंड करते आणि म्हणते, आदित्य सॉरी तुला होल्डवर ठेवलं. तो तुझं परत एक काम गेलं ना? ती ठीक आहे रे, त्यात काय एवढं? तो ताईमुळे एवढं मोठं काम गेलं आणि तू काय म्हणते त्यात काय एवढं? तुला खरं सांगू का, माझी आई अशी नाही आहे, पण ती अशी का वागते तेच कळत नाही. बरं अनुष्का तू उद्या 10 वाजता ये ना. ती आदित्य तू आता बोलवतोस म्हणून येते, पण मी माझ्या शब्दावर ठाम आहे. मी माघार नाही घेणार. आदित्य म्हणतो, ठीक आहे तू नको घेऊ माघार, पण मी आईशी बोलतो. त्याची तगमग चालू असते. तेवढ्यात पारू येते आणि म्हणते, आदित्य सर तुम्ही शांत व्हा. तो म्हणतो, पारू कसं शांत होऊ? आई अशी कशी वागू शकते? एखाद्याचं करिअर बर्बाद करायचं? नाही मला नाही पटत. पारू म्हणते, आदित्य सर आपण दिव्याईला सगळेच ओळखतो. ते जे बी काय करतात ते अगदी बरोबर. आदित्य डोक्याला हात लावत म्हणतो, आता अनुष्का 10 वाजता येणार, आता काय करायचं? आता पारू आदित्यकडं शॉकून बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.